दिवचलच्या डेप्युटी कलेक्टरान पिडेस्त शेतकारांक आफोवन मिटिंगेच्या नांवान फकत टायमपास केलो. एकय प्रश्न सोडयलो ना. शेतांतल्या रस्त्यांनी घातिल्ली आडी काडची नात. शेतकारांची मागणी पूर्ण जायना तोसर खण येरादारी वा खण काम जावपाक दिवचीच नात. पिळगांव पंचायत सारमानस आणि पिळगांवच्या शेतकारांबरोबर खंबीरपणान उबी रावल्या. सकाळच्यान आमची आतां मिटींग चलताली हांगा, पूण तेंच्यांनी आमकां सकाळच्यान टायमपास केल्ल्या सारकी हांगासर दवरली. आमी 10 पासून हांगा मिटिंगेक बरी 1:30 पर्यंत हांगा उरली, पूण हेंच्यांनी एक सुद्दां आमचो प्रश्न सॉल्व करूंक ना. आनी जे आतां कंपाऊंड बी घातला ते काडचे ना कंपाऊंड बी काय करतात ते कितें जालां आतां मायनिंगेन हांकां फक्त भायले हाडून कॉन्ट्रॅक्ट घालपाक जाय म्हणून हे आमकां हेंच्यांनी काडून उडयल्या. 3-4 बॉटम कंप्लीट कॉन्ट्रॅक्ट आसा आनी सगळे भायले. आमी हांगा लोकांनी कितें करप, मायन धुल्लोच खावपाचो फक्त. मायनी बंद जाल्ल्यो बऱ्यो नाका, मायनीच नाका आमकां. दिवचल सारमानस पिळगांवचे शेतकार आणि पिळगांव पंचायतीच्या पंच मंडळाबरोबर आयज दिवचल उपजिल्लोधिकारी आणि वेदांता अधिकाऱ्यांची बसका जाली. शेतकारांनी काल खण येरादारी बंद केल्ली. पुलीस फोर्स घेऊन मामलेदार स्पॉटार पावल्लो. आयज डेप्युटी कलेक्टराबरोबर बसका जाली. थंयसरय पुलिसांचीच गर्दी. मोठे संख्येन आणि मोठे आशेन पिळगांवकार येयल्ले, पूण बसकेत कसलोच ठोस निर्णय जालो ना. जे आयजवेर प्रशासन करत आयला तेच जालें. आयज काल जो ट्रान्सपोर्ट हाडयला पिळगांवांनी शेतकारांनी जी आपली जमीन आपल्या ताब्यात घेतल्या त्याच्या संदर्भात आयज जी मिटींग जाली डेप्युटी कलेक्टरा कडेन. थंय 2 इश्यूज डिस्कस जाले की शेतकारांचो विशय आसा, तेंची जी टॅनंटेड प्रॉपर्टी आसा विदावट तेंचे परमिशन जी मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्टान तांकां इसी दिल्या. शेतकाऱ्यांक खबरूच ना, तेंच्या शेतांच्यान रोड तेंच्यांनी प्लॅन केलो आनी ट्रान्सपोर्ट चालू आसा. त्या उद्देशान तेंच्यांनी काल आपली जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या आनी तेंचे पोझेशन घेतल्या. डेप्युटी कलेक्टरान सांगलें की तांकां कॉम्पेन्सेशन वर्कआउट करया. सो मॅनेजमेंटान जो सांगिल्लो तांकां ऑप्शन दिल्लो की इन अ स्पॅन ऑफ 50 years ते कॉम्पेन्सेशन आमी पे करता. सो शेतकऱ्यांनी सांगलें की ना, आमकां अपफ्रंट जाय, जे आमकां डॅमेज जालें नाल्यार तुमी खाली करात. सो मॅनेजमेंटान आतां सद्या कन्सिडरेशन केलां की विदीन 5 years तुमचे सगळे सेटल करता म्हणून. पण थोडे काम जे शेतकार असले तांकां नुकसान भरपाई म्हणून कामाक घेतलेले, पण आतां अशें जालां की तांकां रिट्रेंच केले गेल्यात. सो त्या शेतकारांनी जेन्ना आपलो विशय मांडलो की आमचें कितें, तांकां आमकां काम मेळिल्लें, आमच्या शेतान नुकसान जालां म्हणून आमकां जे कामाक घेतलेले तांकां ते कामाक घेवपाक रेडी आसा काय ना. बट त्या पॉयंटाचेर मॅनेजमेंट म्हणटा की आमी तुमकां कामाक घेवंक शकना आनी तेंच्यांनी तो रिजेक्ट केलें, जो डिमांड आशिल्लो पळय. सो आतां अशें जालां की जे शेतकारांची शेतां गेला तांकां ते कामाक घेवपाक तयार ना. ते म्हणटा अंडर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम येताले येवनी आमी तांकां घेवपाक तयार आसा, बट ताका शेतकार रेडी ना. आनी बाकीचे शेतकार आसा जेंची ओनरशीप लँड आसा तांकां तेंच्यांनी कॉम्पेन्सेशन वर्कआउट केला. विदीन बाय फाल्यां म्हटल्यार आयज आमची मिटींग जातली शेतकारां वांगडा, तांकां कन्वे करता दोनी ऑप्शन. तेंचो जो डिमांड आसा. बट थोडे कामगार जे घरा बसले ते म्हणटा की आमी आमची शेतां सोडनात, आमी आमचें पोझेशन आमचें दवरता, आमी शेतां करून आमी आतां उदरनिर्वाह करता. कित्याक एम्प्लॉयमेंट ना जाल्यार एटलीस्ट बाय थ्रू फार्मींग आमचो जो सोर्स ऑफ इनकम आसतलो पळय तो आमी चालू दवरतले. तेंच्यांनी रिक्वेस्ट केला डेप्युटी कलेक्टराक की आमचो जो सील्ड भरला शेतांनी तो बेगीच्या बेगीन काडात, आमकां शेतां लावूं जाय. हे 2 हेजेर आमी तांकां डिमांड घातलेले. तितून शेतकारांचे तेंच्यांनी वर्कआउट केला, बट रिगार्डींग वर्कमॅन ते तयार ना कांयच तांकां कॉम्प्रोमायज करपाक. सारमानस इश्यू जाल्लो शेतकऱ्यांक लागून हांव तुमकां इतल्या सगळ्यांक रिक्वेस्ट करूंक सोदता की जे आयज थंयसर जे शेतकरी आसले जावं कोणू आमचे सगळे आसलेले तांकां मेन कितें आसा, प्रत्येकाक आपलो हक्क मेळपाक जायो. त्या प्रत्येकाक जाल्यार दिसता की आपल्याक बाबा शेत आसा आपूण करून खातलो म्हणून. पूण कितें आसा ज्यो आतां काल आमी तो वयो केल्ली आसा, खोपी केल्ली आसा, हांव हेंचे कडेन मागता की हेंच्यांनी त्यो मोडूंक दिवच्यो न्हू. आनी दुसरी गोश्ट जे सकाळच्यान आमची आतां मिटींग चलताली हांगा, पूण तेंच्यांनी आमकां सकाळच्यान टायमपास केल्ल्या सारकी हांगासर दवरली. आमी 10 पासून हांगा मिटिंगेक बरी 1:30 पर्यंत हांगा उरली,
पूण हेंच्यांनी एक सुद्दां आमचो प्रश्न सॉल्व करूंक ना आनी वयल्यान सांगता ते जे शेत आसा पळय रोड आसात न्हू ते रोडा पर्यंत कितें आहा ताका आमी कितें दिवपाक शकता सायडीक आहा तांकां आमी कांयच दिवंक शकना तेन्ना आमकां तेंच्यांनी जें सांगलां तें आमकां मान्य ना म्हणून आमी सगळ्या गांवा वांगडा ठामपण अशीच रावतली आनी आमी हें काम चालू करपाक दिवची ना जो पर्यंत आमच्या कामगारांचो शेतकऱ्यांचो इश्यू सॉल्व जायना तो पर्यंत आमी अशीच गांवाच्या वांगडान रावतली. गोवा 365 खातीर महेश गोवेकार आनी सानिका नागवेकर.